नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. कवितेतले अशा प्रकारचे शब्द शोधायचे आहे तुम्हाला की जे दिलेल्या शब्दांशी राईम करतील. ए नंबरवर आहे फन. यासाठी कवितेचं पान काढून आपल्याला शोधावं लागेल. फनचं राईम आहे बिगन सन, BEGUNSUN. बी नंबरवर आहे एनो नो. एनो नोचं राईम राहील ॲगो आणि KNOW नो. नो ॲगो नो. तिसरा आहे सी नंबरवर नाव, NOW नाव. नावचे रायमिंग वर्ड्स राहील KNOW नो, GROW ग्रो. नाव, नो, ग्रो. डी नंबरवर आहे साईट. साईटचं रायमिंग वर्ड राहील लाईट, LIGHT लाईट आणि NIGHT नाईट. साईट, लाईट, नाईट. आणि ई नंबरवर आहे फ्लाय. फ्लायचं रायमिंग वर्ड राहील स्काय आणि ललबाय. SKY स्काय, LULLABY ललबाय. फ्लाय, स्काय, ललबाय. क्वेश्चन नंबर 2. पिक फ्रॉम द पोएम्स लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. ए नंबरचं आन्सर इथे दिलेलं आहे की ॲक्च्युली कवितेतल्या अशा प्रकारच्या लाईन आपल्याला शोधायच्या आहे की ज्या वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये अगदी शब्दचित्र निर्माण होतं. एचं आन्सर इथे दिलेलं आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. बी नंबरवर आपण लिहू शकतो दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम ऑफ मॉर्निंग सन. अगदी सूर्योदयाच्या वेळेस सूर्यप्रकाश झाडाला पार करत कशा प्रकारे दिसतो ते हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. सी नंबरवर तुम्ही लिहू शकता दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. संध्याकाळच्या वेळेससुद्धा जेव्हा सूर्य लयाला जातो, अस्ताला जातो, त्यावेळेससुद्धा कशा पद्धतीनं सूर्याची किरणं झाडांवर पडतात ते आपल्याला इथे दिसून येतं. नेक्स्ट आपण लिहू शकतो अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम द ड्राउझी ललबाय. कशा पद्धतीनं चंद्र आपल्याला तरंगताना दिसतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर इथं उभं राहतं. आणखी नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण ही ओळ लिहू शकतो अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊ. म्हणजेच जेव्हा ही लाईन आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की एखादं मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली अनेक अशा गायी पहुडलेल्या आहेत, झोपलेल्या आहेत. तर हे शब्दचित्र आपल्याला या लाईनमधून दिसून येतं. क्वेश्चन नंबर 4. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. खालील शब्द जे आहेत त्यांना डिस्क्राईब करणारे वर्ड्स आपल्याला कवितेतून शोधायचे आहे. एक नंबरवर आहे डॅश काऊज. आता काऊज त्याच्यासाठी शब्द आलेला आहे स्लीपी, SLEEPY स्लीपी. 2 नंबरवर आहे ग्रीन न्यू बर्ड्स. न्यू बर्ड्ससाठी शब्द आलेला आहे ग्रीन. आणि 3 नंबरवर आहे सन. सनसाठी शब्द आलेला आहे मॉर्निंग सन. 4 नंबरवर आहे ललबाय. ललबायसाठी शब्द आलेला आहे ड्राउझी ललबाय. 5 नंबरवर आहे ट्रीज आणि ट्रीजसाठी शब्द आलेला आहे काइंडेस्ट. यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघूया. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. कवितेतल्या अशा प्रकारच्या लाईन्स फाइंड आउट करायच्या आहेत ज्यांचं मिनिंग खालीलप्रमाणे आहे. नंबर 1मध्ये आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. आता ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स याच्यासाठी लाईन राहील अँड स्प्रेड अ शेड ऑफ स्लीपी काव. ओके. नंबर 2वर आहे ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. फूड देतं त्याच्यासाठी लाईन आलेली आहे दे गिव अस फ्रूट इन लिव्ज अबाव. या लाईनमध्ये हे मिनिंग अभिप्रेत आहे. 3rdमध्ये आहे ट्रीज आर मोस्ट लव्हेबल. ट्रीज आर मोस्ट लव्हेबलसाठी लाईन आलेली आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि नेक्स्ट आहे किड्स लव टू लिसन द सॉंग्स फ्रॉम ट्रीज. किड्स लव टू लिसन द सॉंग्स फ्रॉम ट्री.
याच्यासाठी लाईन आलेली आहे, दे हम अ ड्राउझी ललबाय. 5 नंबरवर आहे, ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. अर्थाची लाईन आहे, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करून तुम्हाला तुमच्या शब्दात याचं उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनादर, नेम एनी 5. अशा कुठले लिव्हिंग थिंग्स आहे जे दुसऱ्यांना हार्म पोहोचवतात, दुसऱ्यांना नुकसान पोहोचवतात. अशा 5 गोष्टींची नावं तुम्हाला इथे लिहायची आहे. आपण जस्ट डिस्कस करूया. आपण पहिल्यांदा म्हणू शकतो की ह्युमन बिईंग कॅन कॉज ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग दुसऱ्या ह्युमन बिईंगला कॉज करू शकतो. ज्याप्रमाणे जसं एखादा देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो त्यावेळेस त्यावेळेस त्या देशातले लोक बऱ्याच प्रमाणात मृत्युमुखी पडतात. तर हे उदाहरण इथे लागू पडतं. नंतर आपण म्हणू शकतो की ह्युमन बिईंग्स टू ॲनिमल्स, की मानव प्राण्यांना कॉज करतात. बरेचदा असं लक्षात येते की मानव प्राण्यांना कॉज करतो. नंतर आपण म्हणू शकतो की ॲनिमल्स अँड बर्ड्स टू ह्युमन बिईंग्स. ॲनिमल आणि बर्ड्स जे असतात ते ह्युमन बिईंगला कधी कधी त्रास देतात. जसं ज्याप्रमाणे की एखाद्या जंगलात एखाद्या वाघाने एखाद्या व्यक्तीला खाल्लं, अशा प्रकारच्या घटना आपण ऐकतो. तर ते उदाहरण आपण इथे देऊ शकतो. नंतर आपण म्हणू शकतो की बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स. आता बर्ड्स जे असतात ते जर्म्स आणि इन्सेक्ट्स खातात, म्हणजेच ते त्यांना हार्म करतात. तर ते आपण इथे उदाहरण घेऊ शकतो. आणि आपण नेक्स्ट म्हणू शकतो की आपण ह्युमन बिईंग टू ट्रीज. मनुष्य झाडं कापतात, सर्रास झाडांची कटाई करतात. तर अशा प्रकारे ते त्यांना हार्म करतात. हे उदाहरण आपण इथे घेऊ शकतो. आणखी एक प्रश्न आपण पाहणार आहोत की व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हार्मलेस का म्हटलेलं आहे? हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी का म्हटलेलं आहे? तर ट्रीज आर रिअली हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनिथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड. झाडं खरोखरच हार्मलेस असतात कारण ते कधीही कोणाला हार्म करत नाही, कोणाला उपद्रव पोचवत नाही. व्हेअरॅज दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द फेस ऑफ अर्थ. ॲक्च्युली ते सर्व ज्या पृथ्वीवर जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना मदतच करतात. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. निसर्गाचं बॅलन्स ते मेंटेन करतात. ते कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. एन्व्हायरमेंट जे आहे ते क्लीन ठेवतात. दे आर व्हेरी हेल्पफुल टू द अर्थ अँड द लिव्हिंग बिईंग्स ऑन द अर्थ. या पृथ्वीतलावरच्या सर्व जे काही प्राणीमात्र आहेत त्यांना ते फार हेल्पफुल असतात. सो दे आर रिअली हेल्पफुल अँड हार्मलेस. तर म्हणूनच ते हेल्पफुल आहेत आणि हार्मलेस आहेत असं आपण म्हणू शकतो. थर्ड क्वेश्चन आहे, हॅलोविन्स इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st October. व्हॉट इज द सीझन देअर? व्हाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्स ऑन हॅलोविन्स? म्हणजेच की हॅलोवीन हा बहुधा पश्चिमी देशात 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणारा सण आहे. तेव्हा तेथे कोणता ऋतू असतो? तुमच्या मते हॅलोवीनमध्ये पाने जाळण्याची आवश्यकता का आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. आणि याचं उत्तर आपण असं देऊ शकतो की द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. ऑटम हा सीझन असतो, हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये ऑक्टोबर असतो. म्हणजेच आणि हा सीझन उन्हाळा संपल्यानंतर असतो. तर त्यावेळेस उन्हाळ्याचा ॲक्च्युली शेवटचा दिवस म्हणून हा दिवस गणला जातो आणि त्या दिवशी आपण हा सण साजरा करतात. आणि आपण म्हणू शकतो की आय थिंक देअर इज अ नीड टू बर्न लिव्स ऑन हॅलोविन्स टू मेक फायर अँड टू वॉर्ड ऑफ इव्हिल स्पिरिट्स फ्रॉम देअर लाईफ. इव्हिल स्पिरिटला त्यांच्या आयुष्यात येण्यास मनाई करण्यासाठी ह्या दिवशी झाडांची पानं जाळतात असा समज तिथे आहे. फोर्थ क्वेश्चन इज, they are the last to hold the light. When evening changes into night, which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? तर झाडाचा कोणता भाग दिवसाचा अंतिम शेवटचा प्रकाश धारण करतो असे इथे म्हटलं गेलेलं आहे. सो वी कॅन गिव्ह द आन्सर दॅट द पिरियड बिटवीन द डे अँड द नाईट evening is referred to in the above lines. The birds of the tree holds the last light of the day. अशा प्रकारे हा भाग इथे संपलेला आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.